लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांची पूरग्रस्त भागांमध्ये पाहणी। बातमी आहे परभणीमधून। परभणीच्या पूर्णा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। नदी नाले ओढ्यांना पूर आल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। या पार्श्वभूमीवर आज आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह पूरग्रस्त भागांचा दौरा केला। त्यांनी पाण्याखाली गेलेली शेती, घरांची पडझड, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे आणि नागरिकांच्या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। आमदार गुट्टे यांनी प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश देत सांगितले की पूरग्रस्त भागांमध्ये अन्न, पाणी, औषधे आणि निवारा यांची तातडीने उपलब्धता करून द्यावी। शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडे लवकरात लवकर भरपाईची मागणी केली जाईल। उपविभागीय अधिकारी डापकर यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगत गाव पातळीवर मदत केंद्र उभारले जात असल्याची माहिती दिली। आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल अधिकारी आणि पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर, चुडावा, लिमला, ताडकळस या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.